Hello, dear student. I am S.A. Patel sir from Govindrao Junior College, Chalkarji. गेल्या तासाला आपण वेक्टर पार्ट 7 पर्यंत आपण बघितलंय. वेक्टर पार्ट 8 मध्ये आज आपण काही एक्झाम्पल्स एक्सरसाइज आपला 5.2 चालू आहे. एक्सरसाइज 5.2 त्यातले 4 एक्झाम्पल आपले झालेले आहेत. पाचवा एक्झाम्पल आज आपण पाहणार आहोत. एक्सरसाइज 5.2. एक्सरसाइज 5.2 त्यातला 5th एक्झाम्पल. Prove that a quadrilateral is a parallelogram. Prove that the segment joining line segment joining midpoint of adjacent sides, midpoints of adjacent sides of a quadrilateral form a parallelogram. काय दाखवायचं पाहिजे आपल्याला? कोणताही चौकोन घ्या, त्या चौकोनाच्या बाजूचे मिडपॉइंट्स घ्या, ते जोडा. जोडून तयार होणारा जो चौकोन आहे तो पॅरलोग्राम समांतरभुज चौकोन तयार करून दाखवायचा आहे. एक आपण पहिल्यांदा चौकोन घेऊया. असा आपण चौकोन घेतला ए बी सी डी. त्यांचे मिडपॉइंट्स घेऊया आपण पी क्यू आर अँड एस हे त्यांचे मिडपॉइंट्स घेऊया. तर आपल्याला पी क्यू आर एस हा पॅरलोग्राम येतो आपल्याला दाखवायचा. PQRS हा पॅरलोग्राम येतो दाखवायचा. PQRS consider a quadrilateral ABCD. चौकोन ABCD घ्या. आता PQRS हे बाजू AB BC CD आणि AD चे मिडपॉइंट घ्या. लेट PQRS be the midpoints of sides AB, BC, CA and AD respectively. त्यांचे पोझिशन वेक्टर A बार B बार C बार D बार म्हणूया. लेट A बार B बार C बार D बार P बार Q बार R बार and S बार be the position vectors of points A, B, C, D, P, Q, R and S respectively. या सर्व पॉइंटचे पोझिशन वेक्टर्स आपण त्यांच्या पॉइंट्स प्रमाणे मांडले. ए बार बी बार सी बार डी बार पी बार क्यू बार आर बार आणि एस बार हे त्यांचे पोझिशन वेक्टर्स मांडले. आता बाय पी हा बार ए बी चा मिडपॉइंट आहे. मिडपॉइंट घेतले तर पी बार बरोबर बाय मिडपॉइंट फॉर्म्युला पी बार इक्वल टू पी हा ए बी चा मिडपॉइंट आहे. पी बार म्हणाले ए बार प्लस बी बार डिवाइड बाय क्यू बार इक्वल टू क्यू हा बी सी चा मिडपॉइंट आहे म्हणून क्यू बार इक्वल टू बी बार प्लस सी बार डिवाइड बाय आर हा डी सी चा मिडपॉइंट आहे. तर आर बार इक्वल टू सी बार प्लस बी बार डिवाइड बाय 2
आणि एस हा एडीचा मिडपॉइंट आहे, तर एस बार इक्वल टू ए बार प्लस डी बार डिवाइड बाय 2. एस बार इक्वल टू ए बार प्लस डी बार डिवाइड बाय 2. मोशन वेक्टरच्या मिडपॉइंटच्या फॉर्म्युल्यानुसार आपण यांचे सर्व क्वेश्चन वेक्टर मांडून घेतले. आपल्याला आता फक्त काय दाखवायचं आहे, पी क्यू बार पॅरलल टू एस आर बार. समान चौकोनाची कोणत्याही बाजूची एक अपोजिट पेअर जर एकमेकाला पॅरलल असेल तर दुसरी जोडी सुद्धा पॅरलल असते. म्हणजे फक्त हा पॅरलोग्राम आहे दाखवण्यासाठी फक्त आपल्याला पी क्यू बार पॅरलल टू एस आर बार दाखवण्याचं होतं. तर पी क्यू बार काढा. देअरफॉर पी क्यू बार इक्वल टू पी क्यू बार म्हणजे क्यू बार मायनस पी बार. दॅट इज इथे क्यू बार बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 2 मायनस पी बार ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2. और दॅट इज यातला डिवाइड बाय 2 येईल, हा प्लस बी बार मायनस बी बार जाईल, हा येईल आपल्याला सी बार मायनस ए बार डिवाइड बाय 2. यातलं एलसीएम वाला 2, यातला प्लस बी बार आणि मायनस बी बार कॅन्सल होईल, सी बार मायनस ए बार डिवाइड बाय 2. त्याचप्रमाणे आर एस वर काढा. आर एस बार इक्वल टू आर एस बार एस बार मायनस आर बार, एस बार मायनस आर बार, आर एस बार इज एस बार मायनस आर किंवा एस आर बार काढा. एस आर बार पी क्यू असं पी क्यू बार आणि एस आर बार डायरेक्शन एकत्र केले तर एस आर बार इक्वल टू आर बार मायनस एस बार. एस आर बार इक्वल टू आर बार मायनस एस बार. इट इज आर बार इक्वल टू सी बार प्लस बी बार डिवाइड बाय 2 मायनस एस बार ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2. आता इथे परत हा प्लस बी बार मायनस बी बार कॅन्सल होईल, परत आपल्याला येईल सी बार मायनस ए बार अपॉन 2. याला आपण 1 याला 2 म्हटलं तर 1 आणि 2 वरून पी क्यू बार बरोबर एस आर बार येतं. फ्रॉम 1 and 2 पी क्यू बार इक्वल टू एस आर बार. पी क्यू बार इक्वल टू एस आर बार म्हणजे जर दोन वेक्टर सारखे आहेत म्हणजे पी क्यू बरोबर एस आर असलं पाहिजे. therefore पी क्यू बरोबर एस आर असलं पाहिजे अँड पी क्यू पॅरलल टू एस आर. जर मॅग्निट्यूड सेम असेल, डायरेक्शन सेम असेल म्हणजे एकमेकाला पॅरलल असेल तर ते दोन वेक्टर इक्वल असतात. त्याच्यावर दोन वेक्टर इक्वल असतील तर ते त्यांची मॅग्निट्यूड सारखी असतात, ते दोन्ही एकमेकाला पॅरलल असतात. तर कोणत्याही चौकोनामध्ये बाजूच्या अपोजिट साइडची एक पेअर इक्वल इन मॅग्निट्यूड आणि पॅरलल असेल तर राहिलेली जोडी सुद्धा इक्वल इन मॅग्निट्यूड अँड पॅरलल असते. सिमिलरली एसपी बार इज इक्वल टू आपल्याला दाखवता येईल आर क्यू बार अँड हेन्स क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज ए पॅरलल. बाजूंची एक जोडी दाखवा म्हणजे पी क्यू बार आणि एस आर बार पॅरलल दाखवा आणि इक्वल दाखवा मॅग्निट्यूड मध्ये. ते दाखवण्यासाठी ते दोन वेक्टर इक्वल दाखवा. याप्रमाणेच एस पी बार बरोबर आर क्यू बार आपल्याला दाखवता येतो, एस पी बार बरोबर आर क्यू बार दाखवता येतो अँड हेन्स क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलल. काय काय केलं पाहू पहिल्यांदा. पी क्यू आर एस हे ए बी बी सी सी डी आणि ए डी चे मिडपॉइंट घेतले. मिडपॉइंटचा फॉर्म्युला वापरला, पी बार क्यू बार आर बार एस बार लिहिला. त्यानंतर आपल्याला पी क्यू बार आणि हे एस आर बार इक्वल इन मॅग्निट्यूड आणि पॅरलल दाखवायचं आहे. म्हणजे दोन्हीची वेक्टर इक्वल दाखवले तर बस. तर त्यासाठी पी क्यू बारची व्हॅल्यू काढली, सी बार मायनस ए बार डिवाइड बाय 2, एस आर बारची व्हॅल्यू काढली ती सुद्धा सी बार मायनस ए बार डिवाइड बाय 2. म्हणजे पी क्यू बार बरोबर एस आर बार. आता दोन वेक्टर इक्वल असतील तर त्यांची मॅग्निट्यूड सारखी असते आणि ते दोन्ही एकमेकाला पॅरलल असतात. म्हणजे पी क्यू इक्वल टू एस आर आणि पी क्यू पॅरलल टू एस आर. तर चौकोनामध्ये बाजूंची एक जोडी इक्वल इन मॅग्निट्यूड आणि पॅरलल असेल तर दुसरी जोडी सुद्धा इक्वल इन मॅग्निट्यूड आणि पॅरलल असते. सिमिलरली एस पी बार बरोबर आर क्यू बार म्हणजे क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलेलोग्राम आपल्याला मिळतो. आता आपला 5वा प्रश्न. त्यानंतर 6वा प्रश्न होमवर्कसाठी तुम्हाला दिलेला आहे. यातला 6वा प्रश्न होमवर्क करा. 7वा घेऊया. प्रूव्ह दॅट 6वा प्रश्न. 7वा प्रश्न काय आहे. सातवा प्रश्न. Prove that a quadrilateral is a parallelogram. A quadrilateral
is a parallelogram if and only diagonals bisect each other. Diagonals bisect each other. म्हणजे एखादा चौकोन हा समांतरभुज चौकोन, एखादा चौकोन जर समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे डायगोनल एकमेकाला दुभागतात. त्याच्या उलट एखाद्या चौकोनाचे डायगोनल एकमेकाला दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. हे सिद्ध करा असं आपल्याला विचारलंय. काय म्हटले पहा, एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल, समांतर म्हणजे समोरासमोर बाजू एकमेकाला समांतर आणि समान लांबीचे असतील तर त्याचे कर्ण एकमेकाला दुभागतात. हे सिद्ध करा. आणि याच्या उलट एखाद्या चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. हे सिद्ध करा. तर पहिल्यांदा कन्सिडर पॅरॅललोग्राम ABCD. आपण एक समांतरभुज चौकोन घेऊया. इथं मग आपण समांतरभुज चौकोन काढूया. ABCD त्याचे डायगोनल आपण BD आणि AC त्याचे डायगोनल. हा त्यांचा पॉइंट, त्याला आपण M असं नाव देऊ. कन्सिडर ए पॅरॅललोग्राम. मी पहिल्यांदा पॅरॅललोग्राम असं कन्सिडर करतो, त्यांचे डायगोनल बायसेक्ट होतात ते दाखवूया. कन्सिडर ए पॅरॅललोग्राम ABCD. ABCD हा समांतरभुज चौकोन गृहीत धरला. लेट A bar B bar C bar D bar be the position vectors of points A, B, C and D respectively. ABCD या पॉइंटचे पोझिशन वेक्टर्स आपण A बार, B बार, C बार आणि D बार म्हटलेले आहे. आता आपल्याला हा ABCD समांतरभुज चौकोन आहे, म्हणजे AB आणि DC मॅग्निट्यूडला सारखे आहेत आणि मॅग्निट्यूडला सारखे आहे शिवाय डायरेक्शन सेम आहे. therefore AB बार इक्वल टू CD बार, AB बार इक्वल टू DC बार. AB बारची दिशा अशी आहे आणि DC बारची दिशा पण अशी आहे. म्हणजे AB बार बरोबर DC बार येतात. आता यावरून AB बार म्हणजे काय ना, B बार मायनस A बार, DC बार म्हणजे C बार मायनस A बार. आपल्याला हा रिझल्ट डायगोनलच्या स्वरूपात जायचा आहे. डायगोनलच्या स्वरूपात म्हणजे A आणि C च्या स्वरूपात आणि B आणि D च्या स्वरूपात रिझल्ट न्यायचा आहे. AB आणि DC वरून तो AC आणि DB कडे जायचा आहे. म्हणजे आता AC जायचे असेल तर A आणि C च्या एका बाजूला घ्या आणि B आणि D च्या एका बाजूला घ्या. म्हणजे इथे मी B बार प्लस D बार हा इकडे घेतला, इज इक्वल टू हा A बार इकडे घेतला तर A बार प्लस C बार. म्हणजे हा A बार इकडे घेतला तर A बार प्लस C बार, हा D बार इकडे घेतला तर B बार प्लस D बार. म्हणजे A बार प्लस C बार. असं काय घेतलं तर मला डायगोनल AC आणि डायगोनल BD कडे जायचं आहे. साइड वरून डायगोनल कडे जायचं आहे. म्हणून मी A आणि C चे टर्म्स एकत्र घेतले आणि B आणि D चे टर्म्स एकत्र घेतले. आता त्यांचा मिड पॉइंट मला दाखवायचा, एकमेकाला बायसेक्ट करतात म्हणजे दुभागतात दाखवायचा आहे. दुभागतात दाखवण्यासाठी मिड पॉइंट पाहिजे, मिड पॉइंट यायला पाहिजे. आणि मिड पॉइंट येण्यासाठी डिवायडिंग बाय 2 करूया. डिवायडिंग बाय 2 न डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं, A बार प्लस C बार डिवाइड बाय 2 इक्वल टू B बार प्लस D बार डिवाइड बाय 2. म्हणजे AC चा जो मिड पॉइंट आहे तोच BD चा मिड पॉइंट आहे. त्याला आपण फार्दर इथं पुढे M बार म्हणा, से M बार, त्याला M बार म्हणा. वेअर M बार इज पोझिशन वेक्टर, M बार इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट M. हा M या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे आणि तो काय करतो पहा, AC चा मिड पॉइंट आहे तसंच तो BD चा पण मिड पॉइंट आहे. म्हणजे एकच पॉइंट AC आणि BD ला बायसेक्ट करतो. which is midpoint of diagonal AC, which is midpoint of diagonal AC and BD. diagonal AC and BD म्हणजे AC मुळे BD चे दोन भाग होतात, BD मुळे AC चे दोन भाग होतात. and hence
diagonal AC and BD, diagonal AC and BD bisect each other, bisect each other. काय काय आपला एसीचा मिड पॉइंट जो येतो तोच बीडीचा मिड पॉइंट येतो आणि तो त्या पॉइंटला पण नाव दिलं एम. तर एम मुळे एसी आणि बीडीचे बरोबर जो मिड पॉइंट तयार होतो म्हणजे ते दोन्ही डायगोनली एकमेकाला बायसेक्ट करतात असं झाला. आता याच्या उलट जी प्रोसिजर आहे ती सेम असंच रिव्हर्स जायचं आहे. रिव्हर्स याच्याच पद्धतीने कॉन्व्हर्सली याचा उलट कॉन्व्हर्सली एक भाग झाला. आता कॉन्व्हर्सली काय करायचं एका चौकोनाचे डायगोनली एकमेकाला बायसेक्ट करतात म्हणजे कॉन्व्हर्सली लेट diagonal AC and BD of a quadrilateral चौकोनाची म्हणूया आणि तो चौकोन समांतर चौकोन दाखवायचा of a quadrilateral bisect each other in M. आपण एकमेकाला बायसेक्ट करतात M मध्ये बायसेक्ट करतात असं म्हणूया. आता हे झाल्यानंतर डायरेक्टली स्टेप घ्यायची. ही स्टेप करून या स्टेप घ्यायचं आहे. देअरफॉर एसी आणि बीडीला डायगोनल एसी आणि डायगोनल बीडी एकमेकाला बायसेक्ट करतात एम ठिकाणी म्हणजे एम बार इक्वल टू काय पहा एम बार इक्वल टू ए बार प्लस सी बार डिवाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू बी बार प्लस डी बार डिवाइड बाय 2 बी बार प्लस डी बार डिवाइड बाय 2. त्यानंतर ही स्टेप आली. तर ही स्टेप नंतर परत आता याच्यावर ह्या दोन्हीवरून आपल्याला 2 ने मल्टिप्लाय केलं काय येईल पहा देअरफॉर ए बार प्लस सी बार इज इक्वल टू बी बार प्लस डी बार. त्याच्यानंतर येतं या ए बार प्लस डी बार इक्वल टू बी बार प्लस डी बार. यानंतर या स्टेप यायचं परत रिव्हर्स आहे कसं जायचं बी बार मायनस ए बार हा ए बार इकडे घेतला इज इक्वल टू हा डी बार इकडे घेतला तर सी बार मायनस डी बार. आता बी बार मायनस ए बार म्हणजे ए बी बार आणि सी बार मायनस डी बार म्हणजे डी सी बार. आता एखाद्या चौकोनाची बाजूंची एक जोडी समान लंबीची आणि समांतर असतील तर दुसरी जोडी सुद्धा समान लंबीची आणि समांतर असते. तर यावर आपल्याला असं लिहिता येतं ए बी इक्वल टू डी सी अँड ए बी पॅरलल टू डी सी, ए बी पॅरलल टू डी सी. एवढ्यावरूनच आपल्याला हा चौकोन समांतर लिहिता येईल. अँड हेन्स क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए पॅरलल पहिल्यांदा समांतरभुज चौकोन म्हटलं. समांतरभुज चौकोनाच्या मग अपोजिट साइड एकमेकाला पॅरलल आणि समान लांबीचे असतात म्हणून ए बी बार वर डी सी वर लिहिलं. या पद्धतीने सॉल्व्ह केलं. जसं आपण रिव्हर्स होतो तसंच परत इथून आणि आहे तसंच परत रिव्हर्स द्यायचं. या ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपला क्वेश्चन नंबर 7. आता आपण पाहणार क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. Question 6, question 7, question number 8. Question number 8. Prove that हे सर्व वेक्टरच्या असल्याने दाखवायचे म्हणून आपण वेक्टरच्या स्वरूपात येतो. Prove that the median of a trapezium, the median of a trapezium, median of a trapezium is parallel to parallel sides, is parallel to parallel sides, is parallel to parallel sides of the trapezium, and half the sum of the lengths, and half the sum of the lengths, half the sum of the lengths
sum of the lengths of parallel sides क्वेश्चन बघा काय आहे इथं. समलंब चौकोनाची मध्यगा, मराठी त्याला पण सांगतात समलंब चौकोनाची मध्यगा समांतर बाजूला समांतर असते आणि समांतर बाजूंच्या लांबींच्या बेरजेच्या निम्मी असते हे सिद्ध करा. काय काय म्हटलं पहा, प्रूव्ह दॅट द मेडियन ऑफ अ ट्रॅपेझियम समलंब चौकोनाची मध्यगा इज पॅरलल टू पॅरलल साइड्स, म्हणजे पॅरलल साइड्सना पॅरलल असते, समांतर बाजूला समांतर असते, अँड हाफ द सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स, आणि पॅरलल साइड्सच्या बेरजेच्या निम्मी असते हे सिद्ध करायचं. तर पहिल्यांदा आपण ट्रॅपेझियम करूया. ट्रॅपेझियम समांतर बाजूंची एक जोडी समांतर असते आणि एक जोडी असमांतर असते समलंब चौकोनामध्ये. तिथं आपण समलंब चौकोन करूया. समलंब चौकोन ए बी सी आणि डी. आता याची मध्यगा कशी करतात पहा, याची मध्यगा म्हणजेच नॉन पॅरलल साइडचे मिडपॉइंट घ्यायचे आणि ते जोडले की येणारी जी लाईन सेगमेंट येतात त्याला मेडियन म्हणतात. तर नॉन पॅरलल साइड्स म्हणजे असमांतर बाजू, हे दोन आहेत असमांतर बाजू, त्यांचे मिडपॉइंट्स घ्या. त्यांचे मिडपॉइंट्स येतात पण एल घेतलं आणि याला एम घेतलं, त्याचे मिडपॉइंट्स. तर एल एम ही त्याची मेडियन झाली. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, एल एम इज पॅरलल टू ए बी अँड डी सी पहिला भाग, आणि दुसऱ्या भागामध्ये एल एम इज हाफ द सम ऑफ द लेंथ्स ऑफ ए बी अँड डी सी. हे आपल्याला दोन भाग दाखवायचे. काय काय दाखवायचं, एल एम हा ए बी आणि डी सी ला पॅरलल आहे आणि एल एम ची लांबी ए बी आणि डी सी च्या लांबीच्या बेरजेच्या निम्मी असते हे दाखवायचं आहे. तर पहिल्यांदा ट्रॅपेझियम घ्या. कन्सिडर a trapezium ABC. Consider a trapezium ABC. Let LM be the median. समलंब चौकोनाची मध्यगा कशी असते पहा, जे असमांतर बाजूंची जोडी असते एकमेकाला पॅरलल नसतात त्यांचे मिडपॉइंट्स करून जोडलं की त्याला मीडियन म्हणतात. इथे एरिया इज द मीडियन. हे नॉन पॅरलल साइड्स असे आहेत आणि हे दोन पॅरलल आहेत, ए बी पॅरलल टू डी सी. कन्सिडर ट्रॅपेझियम एबीसी लेट एलएम विथ द मीडियन. लेट ए बार बी बार सी बार डी बार एल बार एंड एम बार बी द पोजिशन वेक्टर्स of points A, B, C, D, L and M respectively. तर ज्या की ABCD हा समांतर समलंब चौकोन आहे त्यामध्ये AB पॅरलल टू सी DC आपल्याला माहिती आहे. AB पॅरलल टू DC वेक्टर AB इज पॅरलल टू DC. आणि आपल्याला पॅरलल म्हणजे त्याला आपण दुसऱ्या भाषेत कोलिनियर म्हणतो. जर दोन वेक्टर एकमेकाला कोलिनियर असेल तर त्यातला एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात मांडता येतो. म्हणून आपल्याला AB बार इक्वल टू कसं जाईल, AB बार इक्वल टू K टाइम्स BC बार. तर K इज अ स्केलर. आता L हा AD चा मिडपॉइंट येईल आणि M हा BC चा मिडपॉइंट येईल. नाउ बाय मिडपॉइंट फॉर्म्युला LM यामध्ये काय पहा, LM मेडियन दिले तर L and M are now L and M are midpoints of AD and BC respectively. L हा AD चा मिडपॉइंट आहे तर मिडपॉइंट फॉर्म्युल्यानुसार L बार इक्वल टू आपल्याला काय देते, therefore by midpoint formula L bar equal to A bar plus D bar divided by 2 and M bar equal to B bar plus C bar divided by 2. आपल्याला LM बार हा हाफ AB बार प्लस BC बार पहिल्यांदा दाखवायचा आहे. and therefore LM बार equal to
LM बार इक्वल टू M बार मायनस L बार. टर्मिनलचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियलचा पोझिशन वेक्टर M बार मायनस L बार. M बारची व्हॅल्यू ठेवली आपण B बार प्लस C बार डिवाइड बाय 2 प्लस A बार प्लस सॉरी मायनस A बार प्लस B बार डिवाइड बाय 2. आता यातले A आणि B एकत्र A B दाखवायचं म्हणजे A आणि B एकत्र घ्या आणि B आणि C एकत्र घ्या. A आणि B एकत्र घेतलं तर कसं येतं पहा, दॅट इज 1/2 टोटल मी बाहेर घेतला 1/2 तर ते येतं B बार मायनस A बार B बार मायनस A बार प्लस C बार मायनस B बार C बार मायनस B बार. हे 1/2 मी बाहेर घेतलं, यातलं B बार मायनस A बार एकत्र घेतलं आणि C बार मायनस D बार एकत्र घेतलं. दॅट इज इक्वल टू LM बार इक्वल टू हाफ. आता B बार मायनस A बार दॅट इज AB बार. B बार मायनस A बार म्हणजे AB बार, इट इज AB बार प्लस C बार मायनस B बार म्हणजे DC बार प्लस DC बार. पण इथं तुम्ही जे सुरुवातीला काढलेलं आहे त्याला तुम्ही फार येतो 1 असं म्हणा. AB बार इक्वल टू K टाइम्स DC बार लिहिलेलं आहे त्याला 1 म्हणा. तर ती व्हॅल्यू इथं ठेवली तर हाफ K टाइम्स DC बार प्लस DC बार दॅट इज 1/2. इथं DC बार बाहेर घेतला तर K प्लस 1 इंटू DC बार. काय दिसतं पहा, LM बार इक्वल टू 1/2 K प्लस 1 DC बार म्हणजे K स्केलर आहे, 1 स्केलर आहे, 1/2 स्केलर आहे म्हणजे LM बार हा DC बारच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात आहे. म्हणजे LM बार हा DC बारला पॅरलल असला पाहिजे and therefore LM bar parallel to DC. One vector is expressed as a scalar multiple of other vector, then two vectors are parallel to each other. इथे LM bar DC बारच्या स्केलर मल्टिपलच्या स्वरूपात मांडलेला आहे म्हणजे LM bar parallel to DC bar आणि DC bar आपल्याला माहिती आहे DC bar parallel to AB bar which is parallel to AB bar and hence LM bar parallel to DC bar parallel to AB bar. पहिला पार्ट झाला. याला दोन. आता यावरून समजा याला आपण 2 म्हटल्याला 3 म्हटला. नाउ फ्रॉम 2 त्याचं मॅग्निट्यूड घ्या. मॅग्निट्यूड ऑफ LM बार इज इक्वल टू हाफ इंटू मॅग्निट्यूड ऑफ AB बार प्लस DC बार. आता AB बार आणि DC बारची डायरेक्शन सेम आहे, तर मॉड ऑफ AB बार प्लस मॉड ऑफ DC बार that is mod of AB bar plus mod of DC bar असं म्हणतात. and therefore काही झाला असेल तर एक स्क्रीनशॉट घ्या. नंतर एक 2-3 मुळे राहिले फक्त आपल्याला यामध्ये. and therefore तर कसं येते that is equal to half mod AB bar plus mod DC bar. This mod of LM bar equal to mod of LM bar equal to AB आणि DC ची डायरेक्शन एकच आहे. AB आणि DC डायरेक्शन आहे त्यामुळे mod of AB bar plus DC bar ना mod of AB bar plus mod of DC bar वेगळं असं लिहिता येतं. आता LM bar म्हणजेच LM and hence LM equal to LM equal to magnitude of LM bar म्हणजे LM equal to half into magnitude of AB bar that is AB and magnitude of DC that is DC and hence the LM हे AB आणि DC च्या बेरजेच्या निम्मे आहे. इथं आपण या पद्धतीने प्रूव्ह केलेलं आहे. तर असे 2-3 एक्झाम्पल्स 2-3 थेरम्स चांगल्या पद्धतीने प्रूव्ह करा. त्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया. इथं आपला क्वेश्चन नंबर 8 झालेला आहे. तर क्वेश्चन नंबर 9 Question 9. Question 9 मध्ये काय विचारलं बघा. If two of the vertices of a triangle are if two of the vertices of a triangle
and B -4 5 -3 -4 -5 and the centroid of the triangle centroid of the triangle is G -1 to 1. Then find the coordinates. Find the coordinates of the third vertex. Coordinate of the third vertex C of the triangle. Third vertex C of the triangle. काय दिले पाहिजे? त्रिकोणाच्या दोन शिरोबिंदूचे निर्देशक दिले आहेत, ए आणि बी दिलेले आहे आणि त्याचबरोबर सेंट्रॉइड जी पण दिलेले आहे आणि आपल्याला सी चे कोऑर्डिनेट्स विचारले. सर्वप्रथम आपण त्यांचे पोझिशन वेक्टर्स ए बार बी बार सी बार, कारण सर्व वेक्टरच्या साइडने प्रूव्ह करायचं आहे, तर आपल्याला ए बार बी बार सी बार आणि जी बार असं म्हणूया. लेट A bar, B bar, C bar and G bar be the position vectors of points A, B, C, G respectively. आता काय काय दिले त्यावरून त्यांचे वेक्टर मध्ये रूपांतर करा. काय दिलं पाहिजे? ए पॉइंट दिले आहे, मग ए इक्वल टू ए चे कोऑर्डिनेट्स दिले 3 1 4 and therefore a bar equal to आपल्याला काय लिहिता येईल? 3i plus j plus 4k. a bar equal to 3i plus j plus k. i j के जोडले की वेक्टर तयार होईल. पोझिशन वेक्टर b तुम्हाला दिलेला आहे, b दिलेला आहे -4 5 -3 and therefore b bar equal to आपल्याला काय येईल? -4i plus 5j -3k. हा बी बार झाला. सी पॉइंट आपल्याला विचारलेला आहे, त्या म्हणजे सी बार आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि जी पॉइंट पण दिलेला आहे, जी इक्वल टू दिलेला आहे, जी इक्वल टू दिले -1 to 1 and therefore g bar equal to -i plus 2j plus -1 to 1 हा जी पॉइंट दिला आहे, त्यामुळे -i 1 into i minus i plus 2j plus k. आता फक्त सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरायचा आहे. therefore by centroid formula त्यावरून c बार पहिल्यांदा मिळेल आणि मग त्यावरून c चे कोऑर्डिनेट्स मिळेल. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला g बार इक्वल टू a बार plus b बार plus c बार upon 3. a बार plus b बार plus c बार upon 3. हा सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल आहे. टेट्राहेड्रॉन असेल तर फक्त प्लस डी बार होतो, डिवाइड बाय 4 होतो. तर ए बार बी बार सी बार जी बार सोडले किंवा हे 3 इकडे गेले तर देयरफॉर 3 जी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ए बार प्लस बी बार 3 जी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार आपण लिहिलेले आहे. तर जी बार ची व्हॅल्यू ठेवली 3 into जी बार म्हणजे माहित आहे -i plus 2j plus k इज इक्वल टू ए बार ची व्हॅल्यू ठेवली आपण 3i plus j plus 4k. बी बार ची व्हॅल्यू ठेवली -4i plus 5j minus 3k आणि प्लस c बार. आता हे कॅल्क्युलेशन केलं आपण 3i minus 4i minus i j plus 5j 6j 4k minus 3k k और that is हे i इकडे घेतलं तर -3i plus i minus 2i हे 6j 0j आणि 3k minus k म्हणजे 2k that is equal to c bar आला and hence c equal to हा सी बार म्हणजे पोझिशन वेक्टरच्या स्वरूपात मिळालेला आहे. त्यावरून आपल्याला सी चे कोऑर्डिनेट्स लिहिता येते. सी चे कोऑर्डिनेट्स -2 0 2 -2 0 2. यानंतर याचप्रमाणे तुम्ही 10वा आणि 11वा या सेम एक्झाम्पल्स आहे, तुम्ही घरी सोडवायचे. होमवर्क साठी 10वा 11वा. यानंतर आपण 12वा टेट्राहेड्रॉनचं एक एक्झाम्पल बघूया. 12वा म्हणजे हे एक्सरसाइज आपल्याला सोडते. एक्सरसाइज 5.2 मध्ये 12वा एक्झाम्पल
आता 12 एक्झाम्पल घ्या. क्वेश्चन नंबर 12. Find the centroid of the tetrahedron. Find the centroid of tetrahedron. Find the centroid of tetrahedron with vertices and the centroid of the tetrahedron with vertices k 5 minus 7 0, L 1 5 3, M 4 minus 6 3, and N 6 minus 4 2. K L M N हे 4 व्हर्टायसेस आहेत टेट्राहेड्रॉनचे आणि त्यांचा सेंट्रॉइड आपल्याला विचारला आहे. टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे G बार इक्वल टू 4 पॉईंटचे पोझिशन वेक्टर. आता K चं पोझिशन वेक्टर K बार घेतलं तर जनरली K कॅप हा वेक्टर युनिट वेक्टरसाठी वापरतो, म्हणून K चा पोझिशन वेक्टर थोडं वेगळा म्हणूया, आपण P बार म्हणूया. बाकीचे आहे त्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर आहेतच म्हणूया. लेट P bar, L bar, M bar and N bar be the position vectors of, यात तुम्ही G bar पण लिहू शकता, and G bar be the position vectors of points K, L, M, N and G respectively. हा G centroid आहे respectively. Therefore P आपल्याला दिलेला आहे K दिलेला आहे. K is 5 minus 7 0 and therefore K चा पोझिशन वेक्टर आपण P बार म्हणले तर P बार इक्वल टू 5I minus 7 0 प्लस 0 K लिहिला नाही लिहिला तरी चालतो, 0 आहे त्यामध्ये. त्यानंतर L दिलाय, L दिले 1 5 3, L is 1 5 3, therefore L bar equal to I 1 into I plus 5J plus 3K M चे कोऑर्डिनेट्स दिले तर आपल्याला 4 minus 6 3, 1 5 3, 4 minus 6 3, 5 minus 7 0 and 6 minus 4 2. Okay, and therefore M bar equal to 4I minus 6J plus 3K आणि N दिलेला आहे तुम्हाला, N equal to दिले 6 minus 4 2, and therefore N bar equal to 6I minus 4J plus 2K. आता सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरा. therefore by centroid formula मगाचा फॉर्म्युला सेंट्रॉइडचा होता तो ट्रायंगल साठी होता, म्हणून A बार plus B बार plus C बार upon 3 आलं होतं. आता हा सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन आहे, तर तो येईल A बार P बार plus L बार plus M बार plus N बार divided by 4. therefore G bar equal to P bar plus L bar plus M bar plus N bar divided by 4. तर या व्हॅल्यू ठेवल्या आपण, then that is equal to G bar P bar of 5I minus 7J plus L bar I plus 5J plus 3K plus M bar 4I minus 6J
प्लस 3k प्लस n बार म्हणजे 6i मायनस 4j प्लस 2k डिवाइड बाय 4 p बार 5i मायनस 7 म्हणजे l बार i प्लस 5j प्लस 3k m बार 4i मायनस 6j प्लस 3k n बार 6i मायनस 4j प्लस 2k डिवाइड बाय 4 दॅट इज इक्वल टू आता i चे टर्म्स बघा 5i plus I 6i 6i plus 4i 10i 10 plus 6 16i j चे टर्म्स minus 7j plus 5j minus 2j minus 2 minus 6 minus 8 minus 8 minus 4 minus 12j आणि k चे टर्म्स बघा आता पहिल्यात k नाही आहे तर 3k plus 3k 6k plus 2k 8k डिवाइड बाय 4 और दैट इज 4 ने डिवाइड केला तर येता 4i minus 3j plus 2k हा आपल्याला g बार मिळाला दिस इज द g बार पोझिशन वेक्टर ऑफ सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन KLMN and hence g equal to g चे कोऑर्डिनेट्स आपण लिहिता येईल 4 3 2 ओके इथं आपण एक्सरसाइज 5.2 पाहिलेला आहे नेक्स्ट टाइम आपण राहिलेला पुढचा भाग आपण पाहू